नमस्कार, मी डॉक्टर संपदा संदीप संत, अधिष्ठाता पोद्दार वैद्यक महाविद्यालय आणि पोद्दार रुग्णालय, वरळी, मुंबई. आज डॉक्टर कौशिक आणि डॉक्टर अंजली यांनी आयुमेड रिसर्च जर्नल्स आणि केअर प्रायव्हेट लिमिटेड ह्यांच्या माध्यमाने आमच्या महाविद्यालयामध्ये एक वर्कशॉप प्लॅन केला होता. तर जवळपास 2 ते 2.5 तासाचा हा वर्कशॉप होता. या अंतर्गत जे काही जर्नलशी रिलेटेड किंवा आर्टिकल पब्लिकेशनच्या रिलेटेड ज्या बेसिक प्रिन्सिपल्स होते, ते कन्सेप्ट्स आमच्या महाविद्यालयातील अध्यापक वर्ग आणि आमचे इंटर्न आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांना समजण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी अतिशय सुंदर रीतीने त्याचं प्रेझेंटेशन आमच्याकडे केलं. त्यामध्ये व्हॉट इज आर्टिकल म्हणजे काय, जर्नल म्हणजे काय, ह्या बेसिक गोष्टींपासून त्यांनी सुरुवात केली आणि पब्लिकेशन करत असताना कोणत्या कोणत्या गोष्टीची आपण काळजी घेतली पाहिजे यावरती सुद्धा त्यांनी खूप भर दिला आणि अतिशय सुंदर रीतीने त्या ठिकाणी त्या सगळ्या गोष्टी एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केला. जेव्हा आर्टिकल आयुर्वेदाचे हे संबंधित महाविद्यालय असल्याकारणाने ह्या ठिकाणी आयुर्वेदाचे विद्यार्थी किंवा एखादा अध्यापक जेव्हा आर्टिकल पब्लिश करतो त्यावेळेस कोणत्या कोणत्या बेसिक गोष्टींची त्यांनी काळजी घेतली पाहिजे किंवा आर्टिकल जेव्हा तो लिहितो त्यावेळेस मॅन्युस्क्रिप्ट कशा पद्धतीचा असला पाहिजे आणि पब्लिकेशनपर्यंत कोणत्या कोणत्या गोष्टींची दक्षता घेतली पाहिजे ह्या बाबतीत अधिक विश्लेषण अजून आम्हाला कौशिक सरांकडून अपेक्षित आहे. निश्चितच त्यांनी आम्हाला ह्या बाबतीमध्ये पॉझिटिव्हली सांगितलं की आम्ही ह्यानुसार पुढील जे प्रेझेंटेशन असेल किंवा त्यांचं सेमिनार असेल आमच्याकडे ते तसं करतील. आणि दोन्हीही अंजली मॅडमनी आणि कौशिक सरांनी सुद्धा त्यांच्या वेगवेगळ्या माध्यमाने आमच्यासमोर ह्या सगळ्या गोष्टी अतिशय सुंदर रीतीने प्रेझेंट केल्या आणि आमच्या ह्या सगळ्या गोष्टीचा लाभ आमचे विद्यार्थी आणि अध्यापकांनी ह्या ठिकाणी घेतलेला आहे. त्याबद्दल मी पोद्दार महाविद्यालय आणि रुग्णालयातर्फे त्यांचे खूप आभार मानते. धन्यवाद. जसं मी आता सांगितलं की जेव्हा एखादा आयुर्वेदाचा विद्यार्थी किंवा आयुर्वेदाचा अध्यापक जेव्हा एखादा आर्टिकल लिहित असतो त्यावेळेस आयुर्वेदिक प्रिन्सिपल्स जे आहे ते प्रिन्सिपल्सला जर समोर थोडासा विचार केला त्या बाबतीमध्ये, जसे दोष सिद्धांत आहे, धातूंचा सिद्धांत आहे किंवा जे आर्टिकल लिहित असताना जे व्ह्यूज आहेत आयुर्वेदाचे त्याचा जर विचार केला आणि त्यानुसार जर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन जर केलं आणि अध्यापकांना मार्गदर्शन जर केलं तर निश्चितच हा जो CMEच्या फॉर्ममध्ये किंवा वर्कशॉपच्या फॉर्ममध्ये जे काही प्रेझेंटेशन होईल ते अतिशय उत्कृष्ट रीतीने होईल आणि ते जास्ती उपयोगी ठरेल विद्यार्थ्यांना. कारण आता कसं थोडासा मॉडर्नचा कन्सेप्ट किंवा डेंटलचे कन्सेप्ट समोर ठेवून आपण ते टायटल किंवा जे काही ॲब्स्ट्रॅक्टचा फॉर्मॅट असेल किंवा एम ऑब्जेक्टिव्स ऑब्झर्वेशन्स हे मांडण्याचा प्रयत्न केला गेला. त्या ठिकाणी जर आयुर्वेदाचा विषय समोर ठेवून जर ते एक्सप्लेनेशन समोर आलं असतं तर निश्चितच विद्यार्थ्यांना ते जास्ती लवकरात लवकर ग्रास झालं असतं आणि त्याचा उपयोग त्यांना फ्युचरमध्ये सगळ्या पब्लिकेशनसाठी किंवा याच्यासाठी त्याचा उपयोग निश्चितच चांगला होईल. ही इम्प्रूव्हमेंट तुम्ही करालच निश्चितच आणि हे व्ह्यूज समोर ठेवून ते जर केलं तर आम्हाला खूप आनंद वाटेल.